विशाल, तुला काल ते मीटिंगची फॉलोअप करायला बोललेलो ते केलं का? हो. तू सांग ना. तर आउटकम काय झालं? अरे एकदम मस्त. तू सांग, तुझा कसा वेळ गेला? हां ओके. हां इज इट ओके. कधी? कॉफी सांग ना. हां हां ओके. काय विचारलं तुला मी? हां हां काय? एक मिनिट काय काय? काल तुला ते मीटिंगची फॉलोअप करायला बोललेलो, त्याचं काय झालं? काय नाही, टाइमपास करतो. एक मिनिट. हां सांगतो. दॅट्स नॉट इम्पॉर्टंट. नाही तू बोल, मीरा बोल ना. हां हो जस्ट गो थ्रू दिस. नाही एकच मिनिट. तू काय करणार आहेस? ओके मीरा, नाही मला काय वाटतं माहिती आहे का, हे बघ मी हे बघितलं, मित्रांसोबत बिझनेस करायचा हेच नुकसान. डोंट डू बिझनेस टुगेदर विथ फ्रेंड्स. इट्स डिजास्टर, इट्स सुसाइड, आत्महत्या. एक दोस्त दूसरे दोस्त के साथ खोया है. एक दोस्त यहां पूरा बोझा उठा के बैठा है. सब कुछ अकेले मुझे करना पड़ता है. सगळं माझ्याच डोक्यावर. आणि या साहेबाला बघा, फक्त मैत्रिणाबरोबर हा कुठे येतो, काय केलं, हा एक काम कर, जरा कॉफी आण, पिऊन सुद्धा. बिझनेस विथ फ्रेंड्स नो, अजिबात नाही. नाही लगेच सांगतो मी त्याला. सांगतो ना डेफिनेटली मीरा. येस लगेच सांगतो. एकच मिनिट. हो तू ठेवतो फोन. या गुड न्यूज, तुझा फॉलोअप म्हणत होतास तो मीराने ऑलरेडी केलेला आहे. अँड द डील इज क्रॅक. रिअली? या डूड, कारण मीरा ही नुसती, मी ऐकलं तू काय म्हणत होतास ते, मीरा फक्त माझी गर्लफ्रेंड नाहीये, तर आपल्या ढिंचॅक एंटरप्राइजची पार्टनर सुद्धा आहे. आपण दोघंच इकडे काम करत नाही आहोत. तर मीरा इकडे नसली तरीही ती तिकडे लांबून का होईना पण सगळ्या मीटिंग्स आणि काही गोष्टी हँडल करते आणि डील तिनेही क्रॅक केलेली आहे. सो जरी मैत्रीमध्ये पार्टनरशिप करू नये असं म्हणत असला तरी मी त्याच्या अगेन्स्ट आहे. रादर मैत्रीमध्ये मस्त बिझनेस करा आणि खूप चांगली मैत्री होते. कारण एकतर ना हे असे मित्र असले ना की मस्तपैकी लव्ह लाईफ सुद्धा एकदम चांगली चालू राहते. कारण काय काही वेळेला बिझनेसचं टेन्शन ते घेतात आणि गर्लफ्रेंडच बिझनेसमध्ये असली की तिलाही माहिती आपल्याला किती वेळ बिझनेससाठी द्यावा लागतो. म्हणून उगाच चोगाच फोनवरती लवीडवी टॉक्स नुसते करावे लागत नाहीत, तर बिझनेसच्या गोष्टी डिरेक्टली तिच्याबरोबर सुद्धा करू शकतो. तर प्लस तिला फायनान्सेस वगैरे कळत असतात, त्यामुळे इट्स अ विन विन सिच्युएशन. उलट मैत्रीमध्ये बिझनेस करा आणि त्याचबरोबर आमच्यासारखे बिझनेस करा ज्याच्यात आम्ही एकदम क्लिअर असतो की काय आमचे पार्टनरशिप टर्म्स काय असणार आहेत अँड वी स्टिक टू इट. आणि कधी कधी असे बॅकबायटिंग करतात, पण या ढिंचॅकची पण आम्हाला, ढिंचॅक म्हणजे माझा मित्र ढिंचॅक जिग्नेश, ह्याची पण आम्हाला सवय झाली की हा असं काहीतरी मध्ये मध्ये चिडत असतो आमच्यावरती आणि आम्ही दोघं मिळून त्याला तेवढाच त्रास देतो. पण मध्ये मध्ये जेव्हा आम्हा दोघांना आमची प्रायव्हेट स्पेस पाहिजे असते, आम्हा दोघांना म्हणजे मीराला आणि मला विशालला प्रायव्हेट स्पेस पाहिजे असते, तेव्हा ऑफिस मधला सगळा बोजा हा म्हणाला तसा हा एकटा उचलतो. त्यामुळे थँक्यू सो मच फॉर दॅट. ही होती एक छोटीशी झलक आमचा आगामी चित्रपट ढिंचॅक एंटरप्राइज मधली. आणि नेमकं ढिंचॅक एंटरप्राइज काय आहे, कंपनीचं नाव ढिंचॅक एंटरप्राइज का आहे, ढिंचॅक एंटरप्राइज मध्ये नक्की ढिंचॅक काय आहे, हे सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर वाट बघा 21 ऑगस्टची. 21 ऑगस्टला आमचा चित्रपट रिलीज होतोय. त्यात माझा मित्र जिग्नेश चा कॅरेक्टर प्ले करतोय खुर्शीद लॉयर, मीराचा कॅरेक्टर प्ले करते मनवा नाईक आणि मी विशालचा कॅरेक्टर प्ले करतोय. आणि ही फिल्म आमची रिलीज होते 21 ऑगस्टला. फिल्म थिएटर्स मध्ये जाऊन नक्की बघा, तुम्हाला डेफिनेटली काहीतरी ढिंचॅक सापडेल. नक्की.